चला तर आज मग खाऊया ढवार जेवण. ढवार जेवण म्हणजे काय तर आपल्या बकऱ्याचं मटण असते त्याची भाजी बनवली व मिस्टरांना खायचे होते ढवार जेवण. ढवार पद्धतीने जेवण करायचे होते म्हणून मी घरीच बनवले ढवार जेवण. तर चला तर पाहूया माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगते तुम्हाला कशा पद्धतीने मी मटणाच्या रश्श्याची भाजी व मटणाची उकड, बाजरीची भाकरी, लिंबू, कांदा हे सर्व. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज मिस्टरांना खायचे होते ढवार जेवण. त्यांनी खूप ठिकाणी मटण खाल्ले आहे, त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की घरी हॉटेलसारखे ढवार जेवण बनवावे म्हणून त्यांनी आज शुक्रवार मटण घेऊन आलते. हे अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतले. पहा किती मस्तपैकी मटण आणले आहे. त्याला हळद मीठ लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवले, कारण की हळद मीठ लावले की छानपैकी आपली उकड तयार होते. त्यासाठी मी कुकरमध्ये कांदा बारीक कट करून घातला. 2 मीडियम साईजचे कांदे एवढ्यासाठी घेतले अर्धा किलो मटणासाठी. व इकडं आपलं मटणाला हळद मीठ लावून ठेवले होते. मस्तपैकी आपल्याला मटणाची उकळ बनवून नंतर पातळ रस्सा बनवायचा होता. अशा पद्धतीने मी मटणाला हळद मीठ लावले. इकडं कांदा तळत आला की त्याच्यात आपल्याला मॅरिनेट केलेले मटण ह्याच्यात घालून घ्यायचे. मस्तपैकी आपल्याला आज ढवार जेवण बनवायचे होते. गावरान पद्धतीने झणझणीत चमचमीत असे ढवार जेवण. कोणाकोणाला आवडते गावाकडच्या पद्धतीने नक्कीच सांगा. कांदा तळल्यानंतर मी त्याच्यात मटण ॲड केले व मग छानपैकी मटण तेलामध्ये कांद्यामध्ये परतून घेतले. कोथिंबीर घातली त्याच्यामुळे रंगसंगत सगळी छानपैकी आलती. नंतर मी कुकरवरती अशा प्रकारे झाकण ठेवून त्याच्यात 1 तांबे पाणी उकळण्यासाठी ठेवले. 5 मिनिट मटणाला वाफेवरतीच ठेवून त्यालाही पाणी सुटले. नंतर वरचे पाणी जे आपण भांड्यात गरम करायला ठेवले होते त्यात ते घालून पाणी हलवून घ्यायचे. पाहिले होते ना तुम्ही कशा पद्धतीने मटणाला उकळी यायला, म्हणजे पाणी त्याच्या अंगचीच पाणी सुटले होते. एकदम छानपैकी आपली मटणाची उकळ तयार होते. अशा पद्धतीने तुम्ही मटण करून पहा. ढवार जेवण टाईप आपले घरच्या घरीच हॉटेलसारखी चव देणारे गावरान पद्धतीचे जेवण आज मी बनवणार आहे. खूप दिवसांनी मटणाची रेसिपी घेऊन आले आहे. नक्कीच फुल व्हिडिओ पहा. पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला नक्कीच समजेल की मी कशा पद्धतीने ढवार जेवण बनवले आहे. हे पहा किती मस्तपैकी मटण आहे. एकदम कवळे लुसलुसीत आहे. इकडे मी वाटणामध्ये लसूण खोबरं, वल्ल खोबरं घेतलं होतं. ते चांगले लसूण, कोथिंबीर व खोबरं हे तिन्ही मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले. नंतर कांदा आमचा घरचा येसूर व हावरी, थोडासा काळा मसाला, नंतर मी थोडी कोथिंबीर घालून चांगले वाटण बारीक करून घेतले. 4 ते 5 लोक खातील एवढे आपले अर्धा किलो मटणाच्यात भाजी होते. व मस्तपैकी कुकरच्या 4 शिट्ट्या घ्यायच्या. जर मटण निबर असले तर 5 शिट्ट्या घेऊन गॅस बंद करायचा. नंतर मी तेल घालून हे आपल्याला वाटलेले खोबरे त्याच्यात परतून घ्यायचे. नंतर जो आपण कांदा येसराचा वाटण बनवलं होतं तेही ह्याच्यात ॲड करून चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे. मस्तपैकी आपल्याला ढवार जेवण बनवायचे आहे. त्याच्यामुळे सर्व मसाले चांगले परतून घ्यायचे व झणझणीत व चमचमीत असा आपल्याला मटणाचा रस्सा बनवायचा आहे. मी जे डिशमध्ये मटण मसाला, काळा मसाला, घरचा काळा मसाला तुम्हाला मध्ये रेसिपी शेअर केली आहे ते तुम्ही ह्याच्यात ॲड करा. खूप छान पद्धतीने आपला घरचा काळा मसाला घालता. पहा मटण किती छानपैकी शिजले आहे. एकदम मऊ शिजून तयार झाले आहे. इकडे आपले वाटण जे परतले आहे त्याच्यामध्ये थोडेसे मिठाचे पाणी ॲड करायचे, म्हणजे वाटणाच्या रश्याला छान चव येते व परतलेही जाते. तुम्ही नक्कीच असे ढवार जेवण करून पहा. अगदी कमी खर्चामध्ये. बाहेर हॉटेलला एका ताटाला 250 रुपये घेतात. 400 रुपयाच्या मटणामध्ये 4 लोक चांगले जेवतील. मोठाले माणसे पोटभर जेवतील असे आपले जेवण तयार होईल. तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पहा व घरच्या घरी ढवार जेवण मग छानपैकी बनवा. इकडे मी आपल्याला हळदी मिठाचे पाणी घालून
पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही रस्सा करू शकता. घट पातळ पाहून आपल्या वाटण्याच्या नुसार तुम्ही घट पातळ रस्सा करा व मस्तपैकी 10 मिनिट चांगली तरी येऊस्तर भाजी उकळून घ्या. भाजी उकळल्यानंतर खूप छान चव लागते भाजीला. मधून अधून हलवीतही राहायचे. एकदम छानपैकी तरी आलती. व्हिडिओमध्ये थोडीशी कमी तरी दिसते पण खूप छानपैकी तरी आलती. तरी बाज आपले ढवार जेवण मटणाचा रस्सा तयार झालता. अगदी गावाकडच्या पद्धतीने आपले ढवार जेवण तयार झाले. तुम्ही नक्की अशा प्रकारे पातळ रस्सा बनवा, खूप छान लागतो. विशेष म्हणजे आपल्याला वाटणामध्ये हावरीचा वापर करायचा आहे. इकडे 5 मिनिटांनी उकळी आल्यानंतर किती छानपैकी तरी आली आहे रश्याला व मुरल्यानंतर भाजी एकदम छान लागते. केल्या भाजी मिस्टर लगेच जेवायला बसले व पण मुरल्यानंतर 1-2 तासांनी भाजीला एकदम वेगळीच चव येते. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे ही रेसिपी ट्राय करा व पूर्ण व्हिडिओ माझा नक्कीच शेवटपर्यंत पहा. हा झाल्या रस्सा. आपण आता ह्याचेच वाटण मी बाजूला काढून ठेवले होते. त्याचे आपल्याला सुक्के बनवायचे होते. दुसरे काही एक्स्ट्रा काही मी त्याच्यात ॲड केले नाही. फक्त हे वाटण परततानेच कांद्याचं वेसूर व लसूण खोबऱ्याचं हे एका साईडला कढईत थोडेसे ठेवले होते. आपल्याला सुक्कं बनवायचं होतं. सुक्कंही बनवले की खूप छानपैकी सुक्कं होतं. त्यात थोडासा सुहाना मसाला जास्त एक्स्ट्रा ॲड केला, नाहीतर आहे तोच मसाल्यात मी सुक्कंही बनवलं आहे. दहा मिनिट चांगला रस्सा उकळल्यानंतर तो उतरून ठेवला व जे आपण रस्स्यासाठी वाटण बनवले होते तेच वाटणाचं मी सुक्कं बनवणार आहे. अशा पद्धतीने सुक्क्याचा मसाला बनवायचा व त्यात थोडासा मी एक्स्ट्रा सुहाना मसाला टाकला आहे व आपल्याला पीस घालून घ्यायचे आहेत. पीस घातल्यावर थोडेसे पाणीही त्याच्यात ॲड करायचे म्हणजे चांगली ग्रेव्ही परतली जाते व मटणालाही छानपैकी चव येते. नंतर आपल्याला पाहिजे त्या क्वांटिटीनुसार पीस घालून त्यात थोडेसे मीठ ॲड करायचे. जास्तही टाकायचे नाही कारण की ह्याच्यात पाण्याचा वापर होणार नाही व आपण जे कुकर बनवले आहे हळदी मिठाची त्याच्यात मीठ आहे, त्याच्यामुळे मिठाचे प्रमाण जेमतेमच ठेवायचे, नाहीतर नाही टाकले तरी चालेल. कारण की कच्च्या मसाल्यांना मीठ थोडेसे असते, त्याच्यामुळे मापातच मीठ घालायचे, नाहीतर नका घालू. नंतर चांगले 5 मिनिट हे आपले सुके चांगले परतून घ्यायचे व चांगले तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं. कसं झालं आहे सुक्कं मला नक्कीच सांगा. एकदम झणझणीत चमचमीत आपलं ढवार जेवण झालं. मग तुम्ही पण अशा प्रकारे आखा बेत व करा ढवार जेवण. अर्धा किलो मटणामध्ये खूप छानपैकी सर्वांचे जेवण होते. विकतचे खाऊस तर घरच्या घरी बनवा ढवार जेवण व चांगले चुरून मुरून बाजरीच्या भाकरी व भाताबरोबर करा एन्जॉय. सर्व फॅमिलीसोबत खाल्ल्याने खूप आनंद द्विगुणित होतो. त्याच्यामुळे घरच्या घरी ढवार जेवण करा व सर्वांनी मस्तपैकी एन्जॉय करा. इकडे कांदा लिंबू बाजरीची भाकरी व पातळ रस्सा चांगला चुरून मुरून खायचा व चणचणीत झणझणीत खाऊन मस्तपैकी घरचे खा, स्वस्त राहा, मस्त राहा, असं काहीतरी म्हणतात ना, ते इथे अवलंबन करायचे त्याचे. कसा वाटला माझा हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. शेअर नसेल केली तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईबही करा व तुम्ही बनवा अशा पद्धतीने ढवार जेवण. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.